नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत गंगाखेड आहे। मतदारसंघातील गंगाखेड महायुतीचे विधानसभेसाठी उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्तव्यदक्ष आठवले गटाचा आमदार आमदार रत्नाकर गुट्टे यांना आता जी होऊ पाठिंबा घातलेली निवडणूक आहे, जाहीर। 20 तारखेला जे मतदान होणार आहे, पत्रकार या परिषदेत संदर्भात रिपाई आज मी आठवले रिपब्लिकन पार्टी गटाचे ऑफ इंडिया राज्य आठवले संघटक गटाचा दाभाडे राज्य संघटक यांनी म्हणून आपली भूमिका या ठिकाणी जाहीर केली आहे। युतीचं जी आमची युती आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी त्यांना आमच्या पक्षाचं जाहीर पाठिंबा आहे असं या ठिकाणी प्रथम जाहीर करतो। खऱ्या अर्थाने रत्नाकर गुट्टे जे हे आहेत, एक कर्तृत्ववान आमदार आहेत। त्यांनी आत्तापर्यंत सर्वसामान्यांसाठी व्यवस्थितपणे आणि योग्य त्यांना आपलं वरदान दिलेलं आहे कामासाठी। आणि या ठिकाणी आता जे काही बरेचसे त्यांना शब्द दिलेले आहेत की आता हो तुमच्या इथलचा जो पुलाचा प्रश्न आहे तो देखील मार्गी लावण्याचं काम रत्नाकर गुट्टे यांनी जे आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी तो पूर्ण होईल, पूर्णत्वाकडे जाईल। त्यांना जो शब्द दिलेला आहे तो ते आपल्या पाळतील असा माझा देखील विश्वास आहे। आणि मला त्यांना एकदा फोन करून सांगितलं होतं की दाभाडे साहेब अशा पद्धतीचं आम्ही, आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी बौद्ध वस्ती आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बौद्ध विहार आम्ही करून देऊच, आणि स्मशानभूमीच्या देखील अडीअडचणी राहणार नाहीत। बौद्ध वस्तीला देखील कुठल्या प्रकारची स्मशानभूमीची अडीअडचण राहणार नाही असा शब्द देखील त्यांनी मला बोलताना दिलेला आहे। म्हणून आमचा आठवले गट त्यांच्यासोबत सातत्याने आमचे बौद्ध बांधव, इतर पक्षाचे पदाधिकारी देखील, त्याचबरोबर माझ्यासोबत PRPचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचा देखील या ठिकाणी त्यांनी देखील रत्नाकर गुट्टेजी यांना समर्थपणे आणि निस्वार्थीपणे पाठिंबा दिलेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। सिद्धार्थ भालेराव खऱ्या अर्थाने ते कार्यकर्ते होऊ शकत नाही। त्यांना आतापर्यंत दवाखाना चालून आपलं घरदार चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मी 40 वर्षापासून आठवले साहेबांसोबत, भारतीय दलित पॅन्थरच्या काळापासून आठवले साहेबांसोबत आहेत। सिद्धार्थ भालेराव हे खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचे बंधू ॲडव्होकेट गौतम भालेराव हे वारल्यामुळं त्यांना ते त्या म्हणजे याच्यामुळे ते पद मिळालं नाही असं ते खऱ्या अर्थाने कार्यकर्ते त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या गावातले जे पदाधिकारी आहेत आठवले गटाचे ते देखील त्यांच्या सोबत नाहीत। ते सगळे लोक माझ्यासोबत आहे आणि त्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही। आता ते काय बोलून जातात, कशामुळे बोलून गेले, हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे। परंतु ही शिकायत मी आमचे नेते रामदासजी आठवले यांच्यापाशी करणारच आहे। आणि त्यांना या पक्षाची शिस्त, जर खऱ्या अर्थाने त्यांना पक्ष कशा पद्धतीने चालवा याचं ज्ञान नाही, कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत त्यांना कुठलं आंदोलन केलंय, कुठलं समाजासाठी कार्य केलंय असं मला एखाद्या ठिकाणी त्यांना दाखवून द्यावा। आणि खऱ्या अर्थानं आम्ही आजपर्यंत 40 वर्षापासून, परभणीत 35 वर्षापासून या ठिकाणी मी आलेलो आहे। गारणधारकासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेले आहेत, पण सिद्धार्थ भालेराव मीटिंगला सुद्धा येत नाही। काल गंगाखेडमध्ये सभा झाली, तिथं भाड्या शब्द वापरण्यात आला, गुट्टे साहेबांना काय सांगेल? आता सिद्धार्थ भालेराव जे आहेत तर काल गंगाड मामा यांची सभा झाली चौकामध्ये, पुन्हा हे केलं आणि भाड्या शब्द असा वापरला गुट्टे साहेबाबद्दल काय सांगाल? ही पद्धत चुकीची आहे। कोणाला चुकीच्या पद्धतीनं अपशब्द वापरणं त्याच्यामुळे आपलं काय मोठं आपण मोठे आहोत असं सिद्ध होत नाही। माणसानं कसं आहे, ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे। आणि ज्याला काही लोकशाहीचं नॉलेजच नाही, ज्याला काही समाजकार्याचं नॉलेज नाही, त्याच्यातून अशी वक्तव्य निघणं हे निंदनीय आहे। बंडू जाधव नेहमी आता बंडू जाधवचं एक आता मला एक सांगायचंय, आता पुन्हा काय लाटलंय हे प्रत्येकानं आपलं आपलं आत्मपरीक्षण करावं। मी बोलण्यापेक्षा प्रत्येकानं त्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण किती बऱ्यात आहोत। हे मी टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्याला कळतं, ज्याची त्याला कळतंय ना। DN दाभाडेनेच काही शब्द वापरावेत किंवा बोलावेत अशा पद्धतीचा भाग नाही, परंतु माझी एक त्यांना सल्ला राहील की आपणच आत्मपरीक्षण करावं आणि कुणाबद्दल काय बोलवायचं ते ठरवावं। मतदारांना माझ्या या ठिकाणी एकच आव्हान आहे की रत्नाकरजी गुट्टे
हे सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेते आहेत आणि ते बौद्ध समाज असो किंवा इतर कुठलाही समाज असो त्याच्यासाठी ते सातत्याने धडपडत असतात. त्यांचं जे कार्य आहे ते सर्व समाजाला धरून आहे. कुठलाही समाज असो, मुस्लिम समाज असो, बौद्ध समाज असो, मातंग समाज असो, कुठलाही समाज असो, हे सर्वसामान्यांना जवळ धरूनच काम करतात. आमच्या गंगाखेडमधले बरेचसे कार्यकर्ते ते त्यांच्या कामामुळेच त्यांच्याकडे गेलेले आहेत. माझा तालुका अध्यक्ष त्यांच्याकडे सतीश घोबाळे म्हणून कार्यकर्ता आहे, तो रत्नाकर गुट्टेकडेच आज काम करतो, कारण त्यांचं काम बघून. म्हणून आमचे कार्यकर्ते काय काय त्यांच्या सोबत आहेत आणि आम्ही सुद्धा युती आहे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. गुट्टे साहेबांनाच का मतदान करावं पाहिजे? गुट्टे साहेब याच्यासाठी की विकासासाठी, प्रत्येक समाजाला न्याय मिळेल यासाठीच गुट्टे साहेबाला मतदान करायचं. असं विरोधकांचं म्हणणं आहे की कुठले काम कंप्लीट नाही केले गुट्टे साहेब. पुन्हा काम कंप्लीट केलं. याच्या अगोदर आलेले जे होते त्याच्या अगोदर निवडून आलेले होते 15 वर्षापूर्वी, त्याने काय काम केलं? त्याच्यापेक्षा याने जास्तच काम केलंय. 15 वर्षापूर्वी जे आमदार होते त्याने काय दिवे लावले आणि 5 वर्षात त्याने काय काम केलं ते 5 वर्षाचं काम ते बघा आणि 15 वर्षाचं काम त्यांचं काढ ना. आपल्याला दिसून येईल की कोण काम करणार आणि कोण नाही ते. धन्यवाद.